नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दम आलूची किंवा हे जे छोटे बटाटे येण्याची एकदम जबरदस्त भन्नाट अशी भाजी करणार आहे. त्याच्यासाठी हे मी साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. त्यांना आपण असं फोकनी होल पाडून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यात आतपर्यंत छान मसाला जावा म्हणून. आता मी सगळ्याला होल पाडून घेते. पण आता तुम्ही म्हणाल की याला पील का केलं नाही, तर हे खूप छोटे छोटे बटाटे आहेत, पील करायला खूप वेळ जातो आणि नीट होत सुद्धा नाही, म्हणून मी ही ट्रिक वापरते. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांना मी सगळ्यात अगोदर सगळ्याला आपण असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यावरची माती सालं आपण काढलेली नाही आहे ना, म्हणून मग त्याला 2-3 पाण्याने छानपैकी मी धुवून घेतलेलं आहे. आता काय केलेलं आहे, एक भांडं ठेवूया, पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात पाणी उकळायला ठेवले. आता हे सगळे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, पण अर्धवट कच्चे उकडून घ्यायचे. मी चवीपुरता हळद, मीठ आणि लाल तिखट टाकलेले अगदी किंचित. आता आपण त्याला फोकने होल पाडलेले आहेत, त्यामुळे मग त्याच्यामध्ये आत मस्तपैकी मसाला आणि मीठ जाईल. फक्त 10 मिनटं आपण त्याला उकडून घेऊया, म्हणजे ते पूर्ण उकडले पण जात नाही आणि खूप कच्चे सुद्धा राहत नाही. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही त्याला प्रेस केल्यावर असा थोडासा कडक आहे. आता त्याला आपण थंड होऊन देऊया आणि साल काढूया. आता एक मसाला करायचा आहे. त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 4-5 लवंगा, जिरे, 2 वेलची घेतलेल्या आहेत, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 7-8-10 काजू आणि 7-8-10 बदाम घ्या. आता याला मंद गॅसवर तुम्ही त्याला छानपैकी कोरडंच सुक्कं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता तो मसाला आपण बाजूला काढून ठेवूया. त्याच पॅनमध्ये किंवा कढईत मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करा. हे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. यांना आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. बिलकुल असं म्हणजे त्याला डार्क कलर आला पाहिजे आणि बरिस्ता असतो ना त्या टाईप. आता पहा, इथं बटाटे मी मस्तपैकी सोलून घेतलेले आहेत. पहा, सोलायला अजिबात वेळ लागला नाही, कारण ते बऱ्यापैकी उकडलेले होते. आता पहा, जास्त सुद्धा बटाटे उकडलेले नाही आहेत. आता हा जो कोरडा मसाला आहे ना काजू बदामचा, तो आपल्याला वाटायचा आहे. त्याच्यात अजून मी आहे ना इथं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल आणि अर्धा चमचा बडीशेप घातलेली आहे. बडीशेप नक्की घाला आणि पाणी घालून ते वाटण आपण वाटून घेऊया. पहा, इथं तोपर्यंत आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता त्याला लगेच तेलातून बाहेर काढून ठेवूया. तेलात तसाच ठेवला ना तर तो करपेल आणि कडू लागेल. आता तो थोडासा थंड झाला ना की त्याला असा हाताने कुस्करून घ्या. छान बारीक होतो लगेच तो. थंड झाला ना एकदम कुरकुरीत होतो. त्याला मस्त बारीक करून घ्या. आता मी एक मातीचं भांडं ठेवले. कांदा तळलेलं तेल त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकले. तूप गरम झालं की त्याच्यात मी शहाजिरं टाकलेलं आहे 1 चमचा आणि हे आपले जे बटाटे आहेत ना सोललेले वगैरे छान, तर ते त्याच्यात टाकून आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे. गॅस इथं मोठाच ठेवा. त्याला थोडासा कलरसुद्धा येईल आणि छान हे बटाटे असे छान चवीला लागतात असे तुपात आणि तेलात परतल्यावर. आता आपलं हे काजू बदामचं जे वाटण आहे ना, म्हणजे धने वगैरे, तर ते वाटण मी वाटलं होतं ते टाकूया. आता इथं आपल्याला तेल सुटेपर्यंत वगैरे परतायचं नाही आहे, जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर लगेच आपण हा जो तळलेला कांदा आहे तो टाकून घ्या. तो सुद्धा आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेल बिल सुटवायची काही गरज नाही आहे. आता ज्या भांड्यात मी कांदा काढला होता ना त्याच्यातच मी 1 चमचा मोठे 2 चमचे दही घेतले, लाल तिखट घेतले 1.5 चमचा, पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता याच्यात थोडं माझं एकदम घट्ट दही होतं, नाहीतर थोडंसं पाणी टाकलं असतं तरी चाललं असतं. आता हे दह्याचं मिश्रण या बटाट्यामध्ये घाला आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. इथं लाल तिखटामुळे पहा, बेडगी मिरचीचा लाल तिखटामुळे मस्त त्याला कलर येऊन गेलेला आहे. आता आपण काय करायचे, त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुतलं आणि त्याच्यात मी 1 कप पाणी साधारण गरम केलेलं पाणी आहे, तर हे याच्यात ओतून घ्या. ठीक आहे, आणि मिक्स करा. आपल्याला आता ह्याला आहे ना 5 मिनटं छान वाफ द्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण आहे ना चवीनुसार आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया. आपण मीठ पहिलं अजिबात वापरलं नव्हतं, आता संपूर्ण भाजीला लागेल एवढं असं मीठ टाका आणि इथं 2 मिरच्या टाकल्यात मी. आता झाकण ठेवून 5 मिनटं ही भाजी उकळू द्या. पहा, मस्तपैकी त्याला लगेच तेल सुटले. 5 मिनटं गॅस बारीक केला होता. आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मी इथं 1 कप भरून दूध घेतलेलं आहे. साई पण त्याच्यात टाकून घेतलेली आहे. साई जास्त घेतली तरी चालेल. दूधसुद्धा तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करून दुधाचं प्रमाण जरी थोडंसं जास्त घेतलं ना, ही भाजी खूप भन्नाट लागून जाते.
खूप मस्त एकदम वेगळी युनिक अशी रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा. आता तुम्हाला जर याच्यात आंबट दही वापरायचं नाही आहे मेन गोष्ट. आता मी इथं भरपूर सारा कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला होता तो टाकलेला आहे. पुदिना असेल ना तर नक्की टाका, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मंद गॅसवर 5 मिनटं भाजी उकळून दिली, मस्त तेल सुटले. आता आपली ही दम आलूची भाजी एकदम रेडी आहे. पाहू शकता तुम्ही, थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीने ठेवायचं आहे. त्यानुसार तुम्ही पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे. मला असंच थिकनेस आवडतो म्हणून मी असा घेतलेला आहे लपतपीत. आता लगेच भाजी सर्व करून घ्या. पाहू शकता तुम्ही 5 मिनटात ह्या भाजीला पूर्ण करायला मला जास्तीत जास्त 20 मिनटात ही भाजी माझी शिजून रेडी झालेली आहे. रोटी, भाकरी, चपाती, नान कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला छोटे बटाटे नसतील ना तर तुम्ही मोठ्या बटाट्याची सुद्धा ही भाजी करू शकता. पाहुणे आल्यावर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सगळेजण खुश होऊन जातील अगदी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.